नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जगाचा भूगोल अशी आपण 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत। या 20 व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून आपण जगाचा भूगोल पूर्णपणे कव्हर करणार आहोत। जेवढ्या काही स्पर्धा परीक्षेत आहेत, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कुठे ना कुठे जगाच्या भूगोलावर आधारित आपल्याला प्रश्न मिळून जातात। त्या दृष्टिकोनातून आपण जगाचा भूगोल ही सिरीज चालू केलेली आहे। पण त्यातल्या त्यात आपल्या टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 च्या दृष्टिकोनातून ही सिरीज तर अतिशय महत्त्वाची आहे। पेपर 2 ला सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्स, सोशल स्टडीज म्हणून असा एक सब्जेक्ट असतो। त्याच्यामध्ये 60 मार्काला ते विचारलं जातं। त्यातल्या त्यात भूगोल हा 30 मार्काला असतो आणि त्या 30 मार्कापैकी 10 मार्क हे जगाच्या भूगोलावर आधारित असतात। म्हणजे पासिंगसाठी अतिशय महत्त्वाचे हे जगाचा भूगोल आहे। त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज चालू केलेली आहे। आणि जगाच्या भूगोलमध्ये आपण आतापर्यंत इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप असे 16 व्हिडिओज आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत। आणि आजचा हा 17वा व्हिडिओ आहे आणि या 17व्या व्हिडिओमध्ये आपण जर्मनी या देशाबद्दल माहिती पाहणार आहोत। आता अवांतर चर्चा न करता आपण जर्मनी या देशाबद्दल माहिती पाहू। आता जर्मनी हा देश म्हटल्या आपल्याला प्रथमतः काय लक्षात येतं? जर्मनी देश म्हटल्या आपल्याला सर्वप्रथम काय लक्षात येतं? तर सर्वप्रथम आपल्याला फक्त हिटलर दिसतो। हिटलर का दिसतो? कारण त्याचा पराक्रम तसा होतो, त्याचे कर्तृत्व तसे होते, त्याची कर्तृत्व शैली तशी होती। मग आता आपण हिटलर पाहिला गेल्यानंतर आपल्याला हिटलरचं काय लक्षात येतं? तर हिटलरची नाझी हुकुमशाही लक्षात येते। आता नाझी काय आहे? तर नाझी हा त्याचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा प्रणेता कोण आहे? तर ॲडॉल्फ हिटलर आहे। आणि त्या नाझी या पक्षाचे पूर्ण नाव काय आहे? तर नॅशनल सोशलिस्ट पक्ष असे आहे। मग आता हिटलर बद्दल बोलायला गेलं तर हिटलरचं एक पुस्तक आहे, त्याचं आत्मचरित्र आहे, तर माइन काम्फ त्याचं एक आत्मचरित्र आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे किंवा त्याला मराठीमध्ये माझा लढा असे म्हणतात। मग हिटलर बद्दल पाहायला गेलं तर तसं खूप काही आहे। मग हिटलरचा जन्म कधी झाला होता? तर 1889 मध्ये हिटलरचा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला होता। मग आता एक लक्षात घ्या, हिटलर लहान असताना हिटलरचे वडील मरण पावले, त्यामुळे हिटलर साहेबांना शिक्षण घेता आले नाही। मग त्यावेळेस काय केले? हिटलर साहेब पहिल्या महायुद्धाच्या वेळी घरे रंगवण्याचे काम करत होते। आता पहिलं महायुद्ध कधी चालू होतं? त्यावेळेस हिटलर साहेब घरे रंगवण्याचे काम करत होते। मग त्यानंतर त्याला म्हणजे हिटलर साहेबांना जर्मन सैन्यामध्ये नोकरी भेटली। मग आता जर्मन सैन्यामध्ये नोकरी भेटल्यानंतर ते स्वतःच्या पराक्रमाने, स्वतःच्या कर्तृत्वाने सैन्यामध्ये पराक्रम गाजून अनेक पदके त्यांनी जिंकवली। मग नंतर काय झालं? महायुद्ध संपल्यानंतर हिटलर साहेबांना सैन्यातून काढून टाकलं। हिथे एक म्हण लागू होते, गरज सरो वैद्य मरो कामापुरता मामा। असे सध्याच्या जीवनामध्ये सुद्धा खूप व्यक्ती असतात, कामापुरते जवळ येतात, काम झाले की निघून जातात, कामापुरते असतात, त्यांचे जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत ते गरजा भागून घेतात, एकदा गरज संपली की निघून जातात। तसंच आपल्या हिटलर साहेबांसोबत झालं। हिटलर साहेब सैन्यामध्ये गेले, अतिशय चांगला पराक्रम केला, वेगवेगळी पदकं मिळवली, पण युद्ध संपल्यानंतर हिटलर साहेबांना सैन्यामधून काढून टाकले। मग अशाने ते खचून गेले नाहीत, हिटलर साहेब इतक्यातून खचून गेले नाहीत। हिटलर साहेबांनी काय केले? आपल्यासारखे बेकार व्यक्ती एकत्र केले आणि बेकार व्यक्ती एकत्र केल्यानंतर त्यांनी एक संघटना निर्माण केली, त्याच्यातून पक्ष स्थापन केला, नाझी ही एक प्रणाली चालू केली। तसंच सध्या आपल्यासोबत सुद्धा घडत आहे। आपण सुशिक्षित बेरोजगार आहे, बीएड धारक, MA BEd केलेला आहे, तरी पण नोकरी लागत नाही, टीईटीचा निकाल लवकर लागत नाही, टेटची परीक्षा लवकर होत नाहीये। मग असे करून सुद्धा आपण बेकार आहोत। अशी सुद्धा आपण एक संघटना करून काहीतरी करायला पाहिजे, पण सध्या तसं दिसत नाही। पण हिटलर साहेब तितक्यात थांबले नाहीत। हिटलर साहेबांनी त्यांच्यासारखे बेकार लोकांना एकत्र केले। मग त्याच्यातून नॅशनल सोशलिस्ट पक्ष म्हणजे उर्फ नाझी हा पक्ष स्थापन केला। कधी? 1920 मध्ये। काय केलं? आपल्यासारखी इतर काही बेकार माणसे त्यांनी एकत्र केली आणि 1920 मध्ये नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी पक्ष स्थापन केला। आणि असं सांगायला गेलं तर मग त्यावेळेस हिटलर जर्मनवर सत्ता गाजवली। मग जर्मनचा सर्वा हा हिटलर झाला। असं हिटलरबद्दल सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण आपल्याला जर्मनी आठवल्या एवढं सगळं लक्षात येतं। पण हे तितकं सध्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाहीये। आपल्याला जर्मनी लक्षात आलेल्या ते तेवढं तुम्हाला माहिती सांगितली, पण त्याच जर्मनीबद्दल आता आपण एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे की जर्मनी हा देश कोणत्या खंडात येतो? जर्मनी हा देश कोणत्या खंडात येतो? तर जर्मनी हा देश युरोप खंडामध्ये येतो। जर्मनी हा देश कोणत्या खंडात येतो? तर जर्मनी हा देश युरोप खंडामध्ये येतो।
जर्मनी हा देश कोणत्या खंडात येतो? तर जर्मनी हा देश युरोप खंडामध्ये येतो. जर्मनी हे औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या कसे आहे? तर आपल्याला माहिती आहे की जर्मनी हा युरोप खंडामध्ये येतो, पण जर्मनी हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या कसे आहे? तर जर्मनी हे युरोप खंडातील औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे. जर्मनी हे युरोप खंडातील औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे. कितव्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचे विभाजन झाले? कितव्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचे विभाजन झाले? तर दुसऱ्या महायुद्धानंतर विभाजन झाले. दोनच महायुद्ध झालेले आहेत, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. तिसरं महायुद्ध कधी होईल माहिती नाही. 2 महायुद्ध झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचे विभाजन झाले होते. मग आता जर्मनी या देशाचे विभाजन झाले, त्याच्यावरच आधारित पुढला प्रश्न असा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचे कसे विभाजन झाले? म्हणजे जो काही जर्मनी देश आहे त्या जर्मनी देशाचे कसे विभाजन केले असा प्रश्न आहे. तर जर्मनी या देशाचे पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी असे विभाजन झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचे पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी असे विभाजन झाले. आता पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी असे विभाजन केले ना, मग याच्यावरूनच एक रेफरन्स आठवला की जो काही आपला इयत्ता 5वीला राष्ट्रीय चळवळीची वाटचाल असा जुना 5वीच्या इतिहासामध्ये एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपले जो काही बंगाल आहे, बंगाल प्रांत, त्याच्यामध्ये लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली होती. मग आता बंगालची फाळणी करण्यामागचा हेतू वेगळा होता आणि कारण वेगळं होतं. मग ज्यावेळेस लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली, त्यामुळे आता बंगालची फाळणी केली. मग बंगालची फाळणी करण्यामागं काहीतरी कारण असलंच पाहिजे. मग बंगालची फाळणी केली, त्यावेळेस बंगालची फाळणी करण्यामागचं कारण काय होतं? तर बंगाल प्रांत हा मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी फाळणी केली असा त्यानं कारण दिलं. कोण कारण दिलं? लॉर्ड कर्झननं कारण दिलं. पण बंगालची फाळणी कधी केली? 1905ला केली. पण आता कारण काय दिलं? तर बंगाल प्रांत हा मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी बंगालची फाळणी केली असं त्यानं कारण समोर केलं. पण याचा मागचा काहीतरी हेतू वेगळा होता. हेतू काय होता? तर हिंदू समाजात हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा त्या मागचा हेतू होता. कुणाचा? लॉर्ड कर्झनचा. बंगालची फाळणी कधी केली? 1905ला. कारण काय सांगितलं? बंगाल प्रांत हा मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी फाळणी केली. पण त्याच्या मागचा हेतू काय होता? हिंदू मुस्लिम समाजामध्ये फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा त्याचा हेतू होता. मग आता हे तर रेफरन्स का द्यायचा? तर बंगाल प्रांताची फाळणी केली, पण ती कशी केली? तर मुस्लिम बहुसंख्या असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्या असलेला बिहार व ओडिसा मिळून बनलेला पश्चिम बंगाल असे मिळून त्याने 2 प्रांत केले होते. पण आता इकडे आपले जर्मनीचं विभाजन कसं झालं? दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचं विभाजन कसे केले? तर जर्मनीचे विभाजन पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी असे केले. मग आता इकडं बंगाल प्रांताचं विभाजन कसं केलं होतं? बहुसंख्य मुस्लिम असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्या असलेला बिहार व ओडिसा असा मिळून पश्चिम बंगाल मिळून 2 प्रांत केले होते. याचा रेफरन्स एकत्र केलेला आहे. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे विभाजन केलं होतं. आणि बंगाल प्रांताचं सुद्धा पूर्व बंगाल, मुस्लिम बहुसंख्या असलेला पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्या असलेला बिहार व ओडिसा मिळून बंगाल प्रांताचं असं 2 प्रांतात करून विभाजन केलं होतं. याच्यावरून थोडासा रेफरन्स आठवला, मग हे केलं. पण आता बंगाल प्रांताची विभागणी केली 1905ला. पण आता याच्यानंतर बऱ्याचशा काही घडामोडी झाल्या. पण ही जी काही लॉर्ड कर्झननं फाळणी केली होती बंगालची, मग बंगालची फाळणी अखेर रद्द झाली होती. रद्द कधी झाली होती? तर 1911ला रद्द झाली होती. तसंच मग आता जर्मनी बाबतीत सुद्धा तसंच घडलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन ह्याच्यामध्ये विभाजन केले, पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी. मग आता पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी यांचे एकत्रीकरण कधी झालं? बंगालची फाळणी 1905ला झाली. रद्द कधी झाली? 1911ला. तसंच दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी देशाचे विभाजन झाले, पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी. पण त्यानंतरच पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी यांचे एकत्रीकरण झाले. मिळता जुळता रेफरन्स आहे म्हणून तो आपण ॲड केलेला आहे. 3 ऑक्टोबर 1990 मध्ये त्यांचे एकत्रीकरण होऊन जर्मन प्रजासत्ताक संघराज्य अस्तित्वात आले. पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी यांचे एकत्रीकरण कधी झाले? तर 3 ऑक्टोबर 1990 मध्ये त्यांचे एकत्रीकरण झाले व जर्मन प्रजासत्ताक संघराज्य अस्तित्वात आले.
आता जर्मनी देशातील सर्वोच्च शिखर कोणते? जो काही जर्मन देश आहे, आता प्रत्येक देशामध्ये कुठलं ना कुठलं शिखर असतं, ते महत्त्वाचं असतं आणि ते सर्वोच्च असतं त्या देशातील. तसंच जर्मनी देशातील सर्वोच्च शिखर कुठले आहे? तर जर्मनी देशातील सर्वोच्च शिखर हे झुग पीट्स आहे आणि त्याची उंची किती आहे? तर 2963 मीटर आहे. जो काही जर्मनी देश आहे त्या जर्मनी देशातील सर्वोच्च शिखर कोणते? झुग पीट आहे, झुग पीट्स आहे आणि त्याची उंची 2963 मीटर आहे. पुढला प्रश्न असा आहे की जर्मनीच्या नैऋत्येस काय आहे? पुढला प्रश्न काय आहे? जर्मनीच्या नैऋत्येस काय आहे? तर ब्लॅक फॉरेस्ट व जुराची उच्चभूमी आहे. जर्मनीच्या नैऋत्येस ब्लॅक फॉरेस्ट व जुराची उच्चभूमी आहे. जर्मनी हा देश कशात येतो? जर्मनी हा देश कशात येतो? तर जर्मनी हा देश समशीतोष्ण कटिबंधात येतो. जर्मनी हा देश समशीतोष्ण कटिबंधात येतो. जर्मनी या देशाला कोणत्या वाऱ्यांपासून वर्षभर पाऊस मिळतो? जर्मनी या देशाला कोणत्या वाऱ्यापासून वर्षभर पाऊस मिळतो? तर पश्चिमी वाऱ्यांपासून जर्मनी या देशाला वर्षभर पाऊस मिळतो. तसंच मलेशियामध्ये सुद्धा 12 महिने पाऊस असतो. तसंच जर्मनी या देशाला सुद्धा पश्चिमी वाऱ्यापासून वर्षभर पाऊस मिळतो. जर्मनीतील प्रमुख नद्या कोणत्या? जर्मनी या देशातील प्रमुख नद्या कोणत्या? तर रून, राईन, फेजर, एल्ब, डॅनबुग हे जर्मनी या देशातील प्रमुख नद्या आहेत. जर्मनी देशातील प्रमुख नद्या कोणत्या? रून, राईन, वेजर, एल्ब, डॅन्यूब इत्यादी या जर्मनी देशातील प्रमुख नद्या आहेत. मग आता ह्या नद्या आहेत, मग पूर्ववाहिनी नदी कुठली, पश्चिम वाहिनी नदी याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न असतात. तसंच पुढला प्रश्न असा आहे, जर्मनीतील उत्तरवाहिनी नद्या कोणत्या? जर्मनीतील उत्तरवाहिनी नद्या कोणत्या? तर राईन, वेजर व एल्ब. आता जी काय राईन नदी आहे ती जर्मनीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि या राईनवर आधारितच खूप सारे प्रश्न आहेत. जर्मनीतील प्रमुख नद्या कुठल्या आहेत? रून, राईन, वेजर, एल्ब, डॅनबुग. आता जर्मनीतील उत्तरवाहिनी नद्या कोणत्या? राईन, वेजर, एल्ब. मग आता राईन नदी महत्त्वाची का ठरली? मगच मी सांगितलं होतं की जर्मनीतील राईन नदी खूप महत्त्वाची आहे, त्याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न आहेत. मग तसाच पुढला प्रश्न आहे की राईन नदी महत्त्वाची का ठरलेली आहे? तर ब्लॅक फॉरेस्ट पर्वतांमध्ये सापडणाऱ्या खनिजांच्या वाहतुकीसाठी राईन नदी महत्त्वाची ठरली आहे. जो काही ब्लॅक फॉरेस्ट आहे त्या पर्वतामध्ये जे काही खनिजे सापडतात त्या खनिजांच्या वाहतुकीसाठी राईन नदीचा उपयोग केला जातो, म्हणून राईन नदी महत्त्वाची ठरलेली आहे. जर्मनीत कोणत्या भागात स्प्रूस, सिल्वर, फर इत्यादी सूचिपर्णी वृक्षांची घनदाट वने आहेत? जर्मनीत कोणत्या भागात स्प्रूस, सिल्वर, फर इत्यादी सूचिपर्णी वृक्षांची घनदाट वने आहेत? तर ब्लॅक फॉरेस्ट व आल्प्स पर्वतीय भागात. जर्मनीतील कोणत्या भागात स्प्रूस, सिल्वर, फर इत्यादी सूचिपर्णी वृक्षांची घनदाट वने आहेत? तर ब्लॅक फॉरेस्ट व आल्प्स पर्वतीय भागात. जर्मनीत कोणकोणते प्राणी आढळतात? जर्मनीमध्ये कोणकोणते प्राणी आढळतात? तर हरणांच्या अनेक जाती आहेत. जर्मनीमध्ये हरणांच्या अनेक जाती आहेत. आता युरोप जो खंड आहे त्या युरोप खंडामध्ये रोप प्रकारचे हरिण आढळत होते आणि त्याच युरोप खंडामध्ये जर्मनी देश सुद्धा आहे. म्हणूनच जर्मनीत कोणकोणते प्राणी आढळतात? तर जर्मनीमध्ये हरणांच्या अनेक जाती आढळतात. रानडुक्कर, लांडगा, अस्वल, कोल्हा, उदमांजर. आता जर्मनीमध्ये आढळणारे उदमांजर हे महत्त्वाचे आहे. ते उदमांजर कसले असते तुम्ही गुगलवर नाही तर यूट्यूबवर सर्च करून त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती मिळवा. जर्मनी कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? जर्मनी जो काही देश आहे तो कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर पोटॅश व कोळसा उत्पादनात जर्मनी हा देश अग्रेसर आहे. जर्मनी कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर पोटॅश व कोळसा उत्पादनात जर्मनी हा देश अग्रेसर आहे. जर्मनीत कोळशाचे साठे कोठे आहेत? जर्मनी या देशामध्ये कोळशाचे साठे कोठे आहेत? तर राईन, रून तसेच ड्रेसडेन या भागात आहेत. जर्मनी या देशामध्ये कोळशाचे साठे कोठे आहेत? तर राईन, रून तसेच ड्रेसडेन या भागात आहेत. राहीन खोऱ्यात कशाची साठे आहेत? मग आम्ही सांगितलं ना राहीन नदी खूप महत्त्वाची आहे. जर्मनीतील प्रमुख नद्या कुठल्या? रून, राईन, वेजर, एल्ब, डॅनबुग. जर्मनीतील उत्तरवाहिनी नद्या कुठल्या? राईन, वेजर व एल्ब. आणि मग तसंच राईन नदी महत्त्वाची का ठरली होती? तर ब्लॅक फॉरेस्ट पर्वतामध्ये सापडणाऱ्या खनिजांच्या वाहतुकीसाठी राईन नदी महत्त्वाची आहे. मग आता याच राईनवर आधारित पुढला प्रश्न काय होता? जर्मनीत कोळशाचे साठे कुठे आढळतात? तर राईन, रून तसेच ड्रेसडेन या भागात. आता त्याच राहीन खोऱ्यामध्ये कशाचे साठे आहेत? राहीन खोऱ्यामध्ये कशाचे साठे आहेत? तर पोटॅश व लोह खनिजांचे साठे आहेत. जर्मनी देशात नैसर्गिक वायूचे साठे कोठे किंवा कोणत्या दिशेला आहेत? जर्मनी देशात नैसर्गिक वायूचे साठे कोणत्या भागात आहेत? तर उत्तर भागामध्ये आहेत. जर्मनीच्या उत्तरेकडील सुपीक मैदानात प्रामुख्याने कशाची पिके व फळी घेतली जातात?
जर्मनीच्या उत्तरेकडील सुपीक मैदानात प्रामुख्याने कशाची पिके व फळे घेतली जातात? तर गहू, शुगर बीट आणि राय ही पिके व विविध फळभाज्यांचे उत्पन्न घेतले जाते. जर्मनी हा देश कशाच्या उत्पादनात जगात अग्रेसर आहे? आता मग आपण काय पाहिलं होतं, जर्मनी कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर पोटॅश व कोळसा उत्पादनात. पण आता इथं प्रश्न काय आहे, जर्मनी हा देश कशाच्या उत्पादनात जगात अग्रेसर आहे? तर बटाट्याच्या उत्पादनात. म्हणजे जर्मनी या देशामध्ये बटाटे खूप प्रमाणात घेतले जातात आणि त्या बटाट्याच्या उत्पादनात जर्मनी हा देश खूप अग्रेसर आहे. जर्मनीत मासेमारी कोठे चालते? जर्मनीत मासेमारी कोठे चालते? तर उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रामध्ये जर्मनीमध्ये मासेमारी चालते. जर्मनीत कोणते मासे सापडतात? जर्मनीत कोणते मासे सापडतात? प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मासे आढळतात. तसे जर्मनी देशामध्ये कोणते मासे आढळतात? तर प्रामुख्याने कॉड, हेरिंग व हेडफिश. जर्मनीत आढळणारे प्रामुख्याने मासे कोणते? कॉड, हेरिंग व हेडफिश. जर्मनी कोणत्या उद्योगात अग्रेसर आहे? जर्मनी हा देश कोणत्या उद्योगात अग्रेसर आहे? तर लोह पोलाद निर्मिती, इलेक्ट्रॉनिक व अभियांत्रिकी उद्योगात अग्रेसर आहे. जर्मनी हा देश लोह पोलाद निर्मिती, इलेक्ट्रॉनिक व अभियांत्रिकी उद्योगात अग्रेसर आहे. मग काय पाहिलं होतं, जर्मनी हा देश कोणत्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर पोटॅश व कोळसा. आता इथं प्रश्न काय, जर्मनी कोणत्या उद्योगात अग्रेसर आहे? मग उत्पादनात विचारलं होतं, पोटॅश व कोळसा उत्पादनात अग्रेसर आणि जगामध्ये बटाट्याच्या उत्पादनात जर्मनी अग्रेसर. पण आता इथं प्रश्न काय, जर्मनी कोणत्या उद्योग विचारले, कोणत्या उद्योगात अग्रेसर आहे? तर लोह पोलाद निर्मिती, इलेक्ट्रॉनिक व अभियांत्रिकी उद्योगात अग्रेसर आहे. जर्मनी हा देश कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? जर्मनी हा देश कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर सूक्ष्मदर्शी यंत्रे, दुर्बिणी, कॅमेरे या उत्पादनासाठी जर्मनी हा देश प्रसिद्ध आहे. जर्मनी देशात कोणते मार्ग मोठ्या प्रमाणावर आहेत? जर्मनी देशात कोणते मार्ग मोठ्या प्रमाणावर आहेत? तर एकाच दिशेने वेगाने वाहतूक करणारे चौपदरी मार्ग या देशात मोठ्या प्रमाणात आहेत. जर्मनी देशात एकाच दिशेने वेगाने वाहतूक करणारे चौपदरी मार्ग या देशात मोठ्या प्रमाणात आहेत. आता जो काही एकाच दिशेने वेगाने वाहतूक करणारे चौपदरी मार्ग आहेत त्यांना काय म्हणतात? तर या मार्गांना ॲटोबान्स म्हणतात. आता जो काही जर्मनी देश आहे त्या जर्मनी देशामध्ये मोठ्या प्रमाणात मार्ग आहेत. कोणते आहेत? एकाच दिशेने वेगाने वाहतूक करणारे मार्ग आहेत, ते चौपदरी मार्ग आहेत आणि त्या चौपदरी मार्गांना काय म्हणतात? तर ॲटोबान्स म्हणतात. मग आता या ॲटोबान्स मार्गांचे वैशिष्ट्य काय आहे? तर हे जे काही चौपदरी मार्ग असून या मार्गांना मध्येच कुठेही वळता येत नाहीये. आपल्यासारखं कुठेही यू टर्न नाही आहे, लेफ्ट राईट घे, कुठेही कसं घुस, तसं नाही करता येत. जो काही ॲटोबान्स मार्ग आहे, या ॲटोबान्स मार्गाचं वैशिष्ट्य काय आहे? हे चौपदरी मार्ग आहेत आणि या मार्गावरून मध्येच कुठेही वळता येत नाही, हे वैशिष्ट्य आहे. जर्मनीच्या मैदानी प्रदेशात कोणत्या नद्या कालव्याने जोडलेल्या आहेत? जर्मनीच्या मैदानी प्रदेशात कोणत्या नद्या कालव्याने जोडलेल्या आहेत? तर रून, राईन, वेझर, ओडर इत्यादी. जर्मनीच्या मैदानी प्रदेशात कोणत्या नद्या कालव्याने जोडलेल्या आहेत? तर रून, राईन, वेझर, ओडर इत्यादी नद्या. जर्मनीतील प्रमुख बंदरे कोणती? जर्मनीतील प्रमुख बंदरे कोणती? तर हॅम्बुर्ग, ब्रेमन ही जर्मनीतील प्रमुख बंदरे आहेत. हॅम्बुर्ग, ब्रेमन हे जर्मनीतील प्रमुख बंदरे आहेत. जर्मनीत आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहेत? जर्मनीत आंतरराष्ट्रीय विमानतळे कोठे आहेत? तर ड्युलेसडाफ, बर्लिन, बॉन, फ्रँकफर्ट इत्यादी शहरात जर्मनीतील आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय विमानतळे कोठे कोठे आहेत? तर ड्युलेसडाफ, बर्लिन, बॉन, फ्रँकफर्ट इत्यादी शहरात आहेत. जर्मनी देशातील विमानसेवा पुरवणारी प्रमुख कंपनी कोणती? जर्मनी देशातील विमानसेवा पुरवणारी प्रमुख कंपनी कोणती? तर विमानसेवा पुरवणारी ड्यूइश लुफ्तान्सा ही जर्मनी या देशातील प्रमुख विमान कंपनी आहे. विमानसेवा पुरवणारी ड्यूइश लुफ्तान्सा ही जर्मनी या देशातील प्रमुख विमान कंपनी आहे. तर हे होते जर्मनी या देशावर आधारित 31 महत्त्वाची प्रश्न उत्तरे व जे आपण याच्या व्यतिरिक्त इतर खूप सारी माहिती पाहिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे, ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF मध्ये काय आहे,
प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे। आतापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत। मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे। खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत। आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये। आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल। पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही। त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये। मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44। आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15 मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा। आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा। जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44। पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा। आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15। तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा। आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा। तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल। आणि हां, PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल। प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल। ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल। पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा। जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल, तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका। फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे। मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार, तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत। आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही, फक्त पार्टी दिली ना पगार देणार नाही। म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्या जवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका। हिथं स्वार्थी बना, हिथं जनसेवा करायला जाऊ नका। मीही जनसेवा करतोय पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत। पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे त्यासाठी ही PDF चालू केलेली आहे। एव्हाना तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल। स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा, त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे हो, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं, त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं, त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही। आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या। म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार? तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा।
जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.